नागपुरात भयंकर घटना, पालकांनो सावधान। 8वीची मुलगी 7वीचा मुलगा, डॉक्टरही हादरले। असं कसं काय घडू शकतं, ज्याने घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली। शेवटी डॉक्टरांनाही काही क्षण शब्द सूचनासे झाले, नेमकं काय घडलं होतं आणि एवढ्या लहान वयात अशी वेळ कशी आली, ही घटना शेवटपर्यंत ऐका। नागपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे एक कुटुंब, आईवडील रोजंदारीवर काम करणारे, घरात फारशी सुखसोय नव्हती, पण मुलीच्या शिक्षणासाठी ते दिवसरात्र मेहनत करत होते। त्यांची मुलगी 8वीत शिकत होती, अभ्यासात चांगली, शांत स्वभावाची, फार कमी बोलणारी। शाळा आणि घर एवढंच तिचं जग होतं। रोज सकाळी ती वेळेवर घरातून निघायची आणि शाळेत जायची, त्यामुळे घरच्यांनाही कधी तिच्याबद्दल शंका आली नाही। पण काही दिवसांनी आईला तिच्या वागण्यात थोडा बदल जाणवू लागला। पूर्वीसारखं हसणं कमी झालं होतं, मुलगी सतत थकलेली दिसायची, कधी पोट दुखतंय असं सांगायची, तर कधी शाळेला जायचं टाळायची। सुरुवातीला आईवडिलांना वाटलं अभ्यासाचा ताण असेल, उन्हामुळे त्रास होत असेल किंवा साधा आजार असेल। गावातल्या अनेक घरांमध्ये जसं होतं तसंच त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही। पण दिवसेंदिवस तिची तब्येत आणखी खालावत गेली, चेहऱ्यावरचं तेज कमी झालं, ती एकटीच बसून राहू लागली आणि कुणाशी नीट बोलणंही बंद झालं। आई अनेकदा विचारायची नेमकं काय झालंय, पण मुलगी प्रत्येक वेळी विषय टाळायची। काहीतरी मनात दडवलं हे स्पष्ट दिसत होतं। तरी घरच्यांना वाटत होतं की काही दिवसांनी सगळं ठीक होईल। दरम्यान ती रोज शाळेला जात होतीच, पण घरातून थोडं लवकर निघायची होती। आईला वाटायचं मैत्रिणीकडे जात असेल, कारण तिची एक जवळची वर्गमैत्रीण होती आणि दोघी नेहमी एकत्र शाळेत जायच्या। त्या मैत्रिणीचं घर गावात थोडंसं आतल्या बाजूला होतं। मुलगी रोज तिथे जायची आणि मग दोघी शाळेत निघायच्या। घरच्यांनाही ते पूर्णपणे सामान्य वाटत होतं, पण त्या घरात अजून एक व्यक्ती होती, त्या मैत्रिणीचा लहान भाऊ। तो 7वीत शिकत होता, वयाने लहान, निरागस दिसणारा आणि सुरुवातीला कुणाच्याही लक्षात न येईल असा साधा मुलगा। पण नकळतपणे या दोघांमध्ये बोलणं वाढू लागलं। सुरुवातीला साध्या गप्पा, मग रोज भेटणं आणि हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले। एवढ्या लहान वयात नेमकं काय योग्य आणि काय अयोग्य याची दोघांनाही पूर्ण समज नव्हती, पण भावना वाढत गेल्या। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि हे सगळं घरच्यांच्या पूर्णपणे नकळत सुरू होतं। मुलगी मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने तिथे जायची, तर तो मुलगाही कधी पुस्तक घेण्याच्या निमित्ताने घरी जायचा। घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती की या भेटीगाठी आता वेगळ्याच दिशेने जात आहेत। गावातली साधी जीवनशैली, पालक दिवसभर कामावर, मुलं शाळेत, त्यामुळे कुणी विशेष लक्ष ठेवलं नाही। पण एक दिवस असा आला ज्याने सगळं बदलून टाकलं। त्या दिवशी मुलगी नेहमीप्रमाणे मैत्रिणीच्या घरी गेली, मात्र मैत्रिणी आईवडिलांसोबत शेतात गेली होती। घरात फक्त तिचा लहान भाऊ एकटाच होता। त्या दिवसानंतर दोघांमधलं नातं आणखी पुढे गेलं। काही वेळा घरात कोणी नसताना ते भेटू लागले, तर नाही किती गंभीर आहे याची कल्पनाच नव्हती। वय लहान, समज कमी आणि भावना मात्र वेगाने वाढत होत्या। बाहेरून सगळं शांत दिसत होतं, पण आतून एक मोठी चूक घडत होती। वेळ पुढे जात राहिला आणि कुणालाही काहीच समजलं नाही। दरम्यान मुलीची तब्येत अधिकच बिघडू लागली, पोटदुखी वाढली, अशक्तपणा जाणवू लागला, ती वारंवार चिडचिड करू लागली। आईला आता काळजी वाटू लागली। शेवटी तिने मुलीला नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। डॉक्टरांनी तपासणी सुरू केली, काही चाचण्या करण्यात आल्या आणि काही वेळानंतर आलेला रिपोर्ट पाहून डॉक्टर काही क्षण शांतच राहिले। डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली, त्यांनाही सुरुवातीला विश्वास बसत नव्हता। इतक्या लहान वयातील मुलगी आणि रिपोर्टमध्ये दिसत असलेली गोष्ट, हे पाहून त्यांनी आईला बाजूला बोलावलं। आईच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। तिला वाटलं एखादा गंभीर आजार असेल, पण डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली। मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं। काही क्षण आईला काही सुचेनासे झालं। ती पूर्ण हादरली। हे शक्यच नाही असं ती पुन्हा पुन्हा म्हणत होती। डॉक्टरांनी शांतपणे तिला समजावलं, पण त्या आईसाठी तो धक्का सहन करणं खूप कठीण होतं। घरी परतल्यानंतर नातेवाईक जमले। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, एवढ्या लहान वयात हे असं कसं घडलं। शेवटी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा करण्यात आली। सुरुवातीला ती शांत होती, डोळ्यात पाणी होतं, पण काही वेळाने तिने हळूहळू सगळं सांगायला सुरुवात केली। मैत्रिणीच्या घरी जाणं, तिच्या भावाशी वाढलेली मैत्री आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टी, हे ऐकून घरच्यांना धक्का बसला। कारण ज्याच्यावर संशय घेणंही कुणाच्या मनात आलं नव्हतं, त्याचं नाव आता समोर येत होतं। यानंतर त्या अल्पवयीन मुलाला मुलीच्या घरी बोलावण्यात आलं। सगळे त्याच्याकडे पाहत होते, तोही घाबरलेला होता। पण त्याने जे सांगितलं ते ऐकून उपस्थित लोक काही क्षण शांत झाले। त्याने सांगितलं की त्याचं त्या मुलीवर प्रेम आहे आणि मोठे झाल्यावर लग्न करायचं आहे। एवढ्या लहान वयात त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून अनेक जण वाक झाले। मात्र प्रकरण आता खूप पुढे गेलं होतं। कायद्याचा विषय निर्माण झाला। अखेर प्रकरण मौदा पोलीस ठाण्यात पोहोचलं। तक्रारींच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला। त्याला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात पाठवण्यात आलं। दोन्ही कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला होता। एका चुकीमुळे अनेक आयुष्य अचानक बदलून गेली। या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त धक्का देणारी गोष्ट म्हणजे दोघांचं वय। ना पूर्ण समज, ना भविष्याचा विचार, फक्त भावना आणि नकळत घेतलेले निर्णय। आज मोबाईल, सोशल मीडिया, एकटेपणा आणि संवादाचा अभाव यामुळे अनेक मुलं चुकीच्या दिशेने जात आहेत। पण अनेकदा पालकांना हे उशिरा समजतं, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते। म्हणूनच ही घटना प्रत्येक पालकांसाठी एक मोठा इशारा मानली जात आहे। मुलं कुठे जातात, कोणासोबत वेळ घालवतात, त्यांच्या वागण्यात अचानक बदल होतोय का, ते मानसिक तणावात आहेत का, हे वेळोवेळी समजून घेणं खूप गरजेचं आहे। फक्त अभ्यास आणि मोबाईल पुरेसं नसतं, मुलांशी संवादही तितकाच महत्त्वाचा असतो। नागपुरातील ही घटना आता अनेकांना विचार करायला भाग पाडते। एका साध्या दिसणाऱ्या मैत्रीतून सुरू झालेली गोष्ट इतक्या गंभीर वळणावर जाईल याची कल्पना कुणालाही नव्हती। डॉक्टर हादरले, पालक कोसळले आणि 2 अल्पवयीन मुलांचं आयुष्य अचानक बदलून गेलं। त्यामुळे पालकांनो, वेळ अजून गेलेली नाही। आपल्या मुलांशी बोला, त्यांना समजून घ्या, कारण कधी कधी शांत दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे खूप मोठं सत्य दडलेलं असतं।